नमस्कार मित्रांनो, नवीन धोरणानुसार घरकुल योजनेचे जे तुम्ही लाभार्थी आहात तर तुम्हाला आता ग्रामसेवकामार्फत किंवा ग्रामपंचायतीच्या मार्फत त्या ठिकाणी 5 ब्रास रेतीची जी पावती मिळणार आहे तर ती घरपोच मिळणार आहे। माननीय महसूल मंत्र्यांनी हा निर्णय घेतलेला आहे। मित्रांनो, याच्यामध्ये प्रोसिजर कशी असणार आहे तर BDO जे आहेत गटविकास अधिकारी हे आपल्या तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांची यादी ही तहसीलदारांना देतील। तहसीलदार आणि BDO मिळून त्या ठिकाणी प्रत्येक ग्रामपंचायतीला लाभार्थी निहाय किती वाळूची रिक्वायरमेंट आहे 5 ब्रास प्रत्येक लाभार्थी यानुसार तर ती वाळूची रिक्वायरमेंट काढतील आणि त्या ठिकाणी एक रेती घाट जो लिलावात गेलेला नाही तर तो वाळूसाठी निश्चित करणार आहेत। यानंतर मित्रांनो, तहसीलदार आणि गटविकास अधिकारी ह्या ज्या याद्या आहेत ते साक्षांकित करतील आणि महाखनिज म्हणून जी वेबसाईट आहे तर त्या महाखनिज वेबसाईटवर या याद्या अपलोड करतील। त्यानंतर महाखनिजशी संबंधित जे शौर्य इन्फोटेक आहे पुणे येथील तर ते त्यांना ग्रामपंचायत निहाय आणि लाभार्थी निहाय त्या पावत्या निर्गमित करतील आणि ह्या पावत्या त्या ठिकाणी गटविकास अधिकारी यांना हस्तांतरित केल्यानंतर प्रत्येक ग्रामसेवकाला ह्या पावत्या त्या ठिकाणी लाभार्थी निहाय वाटप करायचे आहेत। मित्रांनो, वाळू गटावर किंवा घरपोच या पावत्या तुम्हाला किंवा घरकुल लाभार्थ्यांना या पावत्या मिळणार आहेत। त्यामुळे मित्रांनो, जर तुम्हाला घरकुलासंबंधी रेती जर 5 ब्रास मोफत मिळवायची असेल तर आपले संबंधित ग्रामसेवक किंवा तलाठी यांची भेट घ्या आणि त्या ठिकाणी तुमच्या मोफत रेतीच्या पावत्या प्राप्त करून घ्या। मित्रांनो, कुणाला या पावत्या मिळालेल्या आहेत आपल्या कमेंटमध्ये नक्की सांगा। सगळ्यांना शुभेच्छा। जय हिंद।